मुंबईला केंद्रशासित करा, केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवा। काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदींची कर्नाटक विधानसभेत ही अजब मागणी आहे। महाराष्ट्रातले नेते आता या संदर्भात संतापलेले आहेत। महाराष्ट्रातले नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात। या उलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावं असा प्रस्ताव कर्नाटक शासनाने केंद्र सरकारकडे पाठवावा अशी अजब मागणीच अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटकच्या विधानसभेत बोलताना केली आहे। ऐकूया आधी आपण काय म्हणतात सवदी, त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा पाहूया। बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेला आहे। बेळगावच्या मराठी माणसांवर जो अन्याय केला जातोय त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे। मुंबईला तोडणाऱ्यांच्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले आहे, त्यामुळे त्यांचे जे मुंगेरी लालचे हसीन स्वप्ने आहेत ते कधी सक्सेस होऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।